नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। आणि आता सध्या सांगलीतला प्रचंड वादाचा मुद्दा आहे तो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा। आणि यावरून चांगलाच वाद आता पेटतोय, कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। गोपीचंद पडळकर यांनी सांगितल्याप्रमाणे ते आता उद्घाटनासाठी रवानाही झाले आणि यावेळेला त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि अन्य जिल्ह्यातून आलेले अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यामुळे सांगलीतलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। काही वेळापूर्वी स्वतः गोपीचंद पडळकर यांनी ढोल गळ्यात घातला आणि वाजवायला सुरुवात केली आणि यासोबत कार्यकर्ते सुद्धा या ढोल आणि झांज वादनात सहभागी झाले। मेंढपाळ समाजाचं पारंपरिक नृत्य आणि ढोल वादन सदाभाऊ खोत आणि अन्यही कार्यकर्ते यावेळेला सहभागी झाले होते। तर गोपीचंद पडळकर हे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण हे मेंढपाळांच्याच हस्ते व्हावं अशी त्यांची आक्रमक मागणी आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरलेला आहे। यामुळे करणे, हलगी, ढोल, झांज ही पारंपरिक वाद्य घेऊन धनगर समाजातले नेते आणि कार्यकर्ते सांगलीमध्ये गोळा झाले आहेत। सांगलीतलं भाजप कार्यालय, सांगलीतलं गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस यासह अन्य ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आसिफ, गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर कोण कोण आणखी नेते आहेत, किती कार्यकर्ते आहेत आणि कशा पद्धतीने हे आंदोलन होणार आहे? प्रमाणे त्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या ते आता सर्किट माधवनगर सर्किट हाऊसवरून आपल्या कार्यकर्त्यासह यांच्या निघालेल्या आहेत, रॅलीसह निघाल्या आहेत। यामध्ये भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आहेत, मिरजेचे आमदार आहेत, सदाभाऊ खोत आहेत आणि इतर जे काही पदाधिकारी भाजपचे आहेत, माजी महापौर आहेत, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह ते आता ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाकडे निघालेले आहेत। आणि ज्या रस्त्यातून येताना जे जे कार्यकर्ते आहेत, ज्या पिवळ्या झेंड्याखाली येणारे कार्यकर्ते आहेत, ते एकत्र घेऊन सगळे कार्यकर्ते ते आता कुपवाडच्या दिशेने कूच करत आहेत। ज्या ठिकाणी अहिल्यादेवीचं स्मारक आहे त्या स्मारकाकडे ते निघालेले आहेत आणि ज्याबरोबर येतात त्याचप्रमाणे यामध्ये ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण वेढा दिलेला आहे आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये जमावबंदी आधी असल्यामुळे ते पोलिसांचं छावणी स्वरूप आहे। आणि थोड्याच अंतरावर जे काही कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते, इतर गोपीचंद पडळकरांना मानणारे कार्यकर्ते, अहिल्याबाईला मानणारे कार्यकर्ते, इतर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या कुपवाड चौकामध्ये एकत्र जमले आहेत आणि पुढची दिशा ठरवणार आहेत। कारण का गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की मी कसल्याही परिस्थितीत 4 वाजता उद्घाटन करणार आणि त्या उद्घाटनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बरं आसिफ, तू आता कोणत्या चौकात उभा आहेस? कारण इथेही पाठीमागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसतोय। मी सध्या आहे, आपण पाहू शकता की कुपवाडच्या चौकामध्ये आहे। ती आपण जे पोलीस बंदोबस्त आहे ते कुपवाड चौक, सूतगिरी चौक म्हणतात, याला सम्राट चौक असं म्हटलं जातं। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते, सर्व काही कार्यकर्ते एकत्र आलेत आणि जल्लोष देत आहेत। कारण का थोड्याच वेळात गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यासह इथे पोहोचणार आहेत आणि त्या पोहोचल्यानंतर एक पुढची दिशा काय होणार आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आणि कार्यकर्त्याचं एकच म्हणणं आहे की मेंढपाळाच्या हस्ते हे
अहिल्याबाई स्मारकाचं उद्घाटन व्हावं असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. कारण का या उद्घाटनाला 2 तारखेला जे शरदचंद्रजी पवार यांचे उद्घाटन होणार आहे त्याला त्यांचा विरोध आहे. कारण का तो सार्वजनिक संस्थेचा कार्यक्रम असताना सुद्धा त्या फक्त पक्षाचा कार्यकर्त्याचा कार्यक्रम ठरवत आहे. त्यामुळे याच कार्यक्रमाला 2 तारखेच्या कार्यक्रमाला विरोध आहे. म्हणून तर आज सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाला उतरले आहेत. आपण पाहू शकता कशा पद्धतीने कार्यकर्ते जल्लोष करतायत की आता थोड्या वेळात उद्घाटन होणार आहे आणि त्या उद्घाटनासाठी सर्व कार्यकर्ते आहेत. परंतु ज्या पोलीस बंदोबस्ताने पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने पोलीस कार्यकर्ते आता घुसण्याच्या मार्गावर आहेत. आपण पाहू शकता कार्यकर्ते घुसलेले आहेत. आपण सर्व कार्यकर्ते निघाले आहेत. अशा पद्धतीने जे कार्यकर्ते कडे तोडून पोलिसांचे कडे तोडून हे निघालेले आहेत. आपण पाहू शकता कशा पद्धतीने कार्यकर्ते पोलीस ह्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या पद्धतीने हे कार्यकर्ते आत घुसलेले आहेत. मिलिंद, अशी या दृश्यांमधनं आपण पाहू शकतोय कार्यकर्त्यांनी पोलिसांचं कड तोडलं आणि कुपवाडच्या पोलिसांचे कडे तोडून हे कार्यकर्ते आत घुसलेले आहेत. प्रत्यक्ष कुपवाडमध्ये हे स्मारक आहे आणि त्या स्मारकाचं उद्घाटन 3 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पण गोपीचंद पडळकर यांनी आधीच सांगितलं होतं की त्यांचा या उद्घाटनाला विरोध आहे आणि सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते याचं उद्घाटन करणार. आणि काही क्षणांपूर्वी जसे आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल सांगतायत, घटनास्थळी आत्ता ते उपस्थित आहेत. पोलिसांचं कडं कार्यकर्त्यांनी तोडलं आणि बाईक घेतलेले, हातामध्ये झेंडे घेतलेले कार्यकर्त्यांनी पोलिसांचं कडं तोडून आता कुपवाडच्या या स्मारकाकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या कडे, या बागेकडे हे सगळे कार्यकर्ते निघालेत. आसिफ, ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. पोलिसांचा फौजफाटा मोठा असला तरी कार्यकर्त्यांना रोखू शकत नाही आहेत पोलीस. मिलिंद, आपण म्हणता असं नक्की आहे की कारण का जे काय कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते गोपीचंद पडळकरांना मानणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर या अगोदर त्यांनी बैलगाडीचं शर्यतीचं आंदोलन असेल किंवा जे का विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, इतर विद्यार्थ्यांचं MPSC विद्यार्थी, त्यावेळी सुद्धा ते आंदोलन त्यांनी यशस्वी केलेलं आहे. त्यामुळं गनिमी काव्यानं गोपीचंद पडळकर आंदोलन करण्यासाठी मशहूर आहेत. त्याप्रमाणेच एक आंदोलन होणार असं लोक कार्यकर्ते वाटतं आणि त्यांना मानणारा कार्यकर्ते वर्ग आहे तो खूप मोठा आहे. यंग जनरेशन खूप मोठे आहे आणि त्याच पद्धतीनं खूप लोक इथं गोळा झाले होते आणि त्याच पद्धतीनं आज आपण पाहू शकतो, व्हिज्युअलमध्ये पाहिलं असेल की जे काही कार्यकर्ते होते पोलिसांचे कचरा तोडून आज त्या स्मारकाकडे कूच केले आहेत. मिलिंद, पण मग या चौकापासून, जिथे आत्ता आसिफ तू उभा आहेस, इथून या चौकापासून हे स्मारक किती लांब आहे? या स्मारकाच्या इथे सुद्धा स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय का? आणि जर का इथेही पोलीस बंदोबस्त असेल तर गोपीचंद पडळकर आणि पोलिसांचा संघर्ष अटळ आहे का? गोपीचंद पडळकर आपण पाहू शकता की गोपीचंद पडळकर आपण निघालेले आहेत. आपण पाहू शकता गोपीचंद रॅलीसह इथे पोहोचलेले आहेत. साधारणतः 1.5 ते 1 किलोमीटर अंतर आहे. ते अंतर या तिथून ते निघणार आहेत आणि आपण पाहू शकता गोपीचंद पडळकर किती लोकांचा मोब आहे आणि गोपीचंद आपल्या सोबत आहेत. गोपीचंदकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहू शकतो कार्यकर्त्याचा कसा जोश आहे. गोपीचंद बरोबर काही कार्यकर्ते पदाधिकारी निघाले आहेत आणि आज साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर स्मारकाचं आणि त्या स्मारकाच्या जवळ ते प्रयत्न करतील. आसिफ, ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. सांगलीमधलं हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. पोलिसांचं कडं तोडून आधी कार्यकर्त्यांनी साधारण 1.5 किलोमीटर, म्हणजे स्मारकापासून साधारण किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकातलं पोलिसांचं कडं तोडलं आणि हे सगळे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आता स्मारकाच्या दिशेने निघालेले आहेत. कदाचित या स्मारकाच्या बाहेरच्या सुद्धा बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि इथे गोपीचंद पडळकर, त्यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मुळात या स्मारकाच्या उद्घाटनाला, ते उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करणं आणि या स्मारकाच्या उद्घाटनाला एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम करणं, याला गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की
या स्मारकाचं उद्घाटन अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं उद्घाटन हे सर्वसामान्य मेंढपाळांच्या हस्ते व्हावं। आसिफ, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर आता काय दृश्य समोर दिसतंय? साधारणपणे 1 किलोमीटरचंच अंतर असेल तर एव्हाना अर्धा अंतर पार केलं असेल या कार्यकर्त्यांनी। मिलिंद एकूणच बघितलं तरी कार्यकर्ते आपल्या सर्व काही कार्यकर्ते त्या स्मारकाकडे कूच झालेत। साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे या स्मारकापासून। जे आपण मगाशी कुपवाडमधल्या चौकामध्ये होतो त्या ठिकाणची दृश्य पाहिली की कशा पद्धतीनं जे कार्यकर्ते आहेत त्या पोलिसांच्या कडत उठून आत घुसलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आता हे त्या स्मारकाकडे कूच केले आहेत। कारण का 100 ते 150 मीटरच्या अंतरावर पोलिसांनी पुन्हा एकदा बॅरिकेड लावलेला आहे आणि संपूर्ण जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या भोवती पत्रे लावून हे बंदिस्त करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी यांनी अगोदरच या ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे, त्यामुळं पोलीस त्यांना तिथं अडवण्याचा प्रयत्न करणार आणि थोड्याच वेळात कळेल की गोपीचंद पडळकर उद्घाटन करणार की काय करणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय। बर, पण जेव्हा आपण मुंबईत विधानसभेच्या परिसरात सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्याशी या विषयावर बातचीत केली होती आपल्या प्रतिनिधींनी, तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की काहीही झालं तरी उद्घाटन हे सर्वसामान्य मेंढपाळाच्याच हस्ते व्हावं आणि राष्ट्रवादीचा पक्षाचा तो कार्यक्रम असण्याला त्यांचा ठामपणे विरोध आहे। कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले दिसतात। आसिफ, काय दृश्य दिसत आहेत? पोलिसांचं जर का बॅरिकेड्स वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन असतील तर पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने येणार तर मिलिंद सांगता येत नाही, कारण का आता कार्यकर्ते साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर चालत चाललेलं आहे। त्यांच्यावर मी सुद्धा असं चालत आहे, त्यामुळे कार्यकर्ते जे आपण व्हिज्युअल मध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने कार्यकर्ते चालत चालले आहेत आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर सुद्धा तिथं आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यासह आमदार यांच्यासह सदाभाऊ खोत यांच्यासह पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळात निर्णय घेतील की चौकात जाऊन काय करणार आणि काय ठरवणार यावर। पण आसिफ, काल किंवा आज तुझं गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणं झालं असेल, त्यांचं म्हणणं काय होतं? काय नेमका त्यांचा आक्षेप आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून किंवा इथले स्थानिक आमदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी जर का त्यांच्या निधीतून हे स्मारक तयार केलं असेल तर त्याला आक्षेप काय आहे पडळकर यांचा? पडळकरांचा आक्षेप यावर आहे की 2010 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता होती महाविकास आघाडीमध्ये आणि त्यावेळी त्याचा पायापत्री शुभारंभ झाला होता आणि त्यावेळी हे एका महापालिकेचं स्मारक आहे तर या ठिकाणी सर्वपक्षीय लोकांना बोलवावं असं त्यांचं मत होतं। राष्ट्रवादीचा एकट्याचा कार्यक्रम करावा, एकानी कार्यक्रम करू नये असं होतं आणि त्या पत्रिकेत इतर भाजप पदाधिकारी यांची नावं न टाकल्यामुळे ते नाराज झालेले आहे, त्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे। बर आसिफ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते, कदाचित तिथे एखादा संघर्षाचा प्रसंगही निर्माण होऊ शकतो। याच्या ताज्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सांगलीमध्ये कुपवाड इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं अनावरण 3 तारखेला नियोजित करण्यात आलं आहे, पण त्या नियोजित स्मारक उद्घाटनाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि स्थानिक धनगर समाजाचा मोठा विरोध आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काम हे शासकीय निधीतून झालं आहे, त्यामुळे सर्व पक्षीयांना यासाठी निमंत्रित करण्यात यावं असा गोपीचंद पडळकर यांचा आग्रह होता, पण तो धुडकावून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना उद्घाटनासाठी बोलवण्यात आलं आहे आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता। आणि आपण आता या दृश्यांमध्ये पाहू शकतोय कुपवाड शहरामध्ये गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावला। इथे पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून रस्ता अडवला होता। हे बॅरिकेड्स काढून टाकण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी एकच मुसंडी मारली। आता गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सदाभाऊ खोत, भाजपचे अन्य काही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता या स्मारकाच्या दिशेने कूच केली आहे। आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आसिफ, तुझ्या कॅमेऱ्यातनं आपण ही दृश्य पाहू शकतोय। हळूहळू गोपीचंद पडळकर आणि सगळे कार्यकर्ते घोषणा देत हे स्मारकाच्या दिशेने निघालेले आहेत, काय सांगशील आणखीन? एकूण बघितलं तर काही
गोपीचंद पडळकर आणि इतर जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते धनगर समाजाचे कार्यकर्ते यांच्यासह गोपीचंद पडळकर आपल्या स्मारकाकडे कूच करत आहेत. आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने गर्दी आहे आणि लोकांचा उत्साह आहे की आज कुठल्याही पद्धतीने उद्घाटन करायचं आणि या उद्घाटनाला हे कार्यकर्ते सर्व एकत्र मिळून निघालेले आहेत. बर, किती कार्यकर्ते आहेत आणि आणखीन कुठे कुठे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी? विलीन बघितलं तर स्मारकाच्या जवळपास 100 मीटर अंतरामध्ये पोलिसांनी संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणाहून कार्यकर्ते येतील, या ठिकाणी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तयार करण्यात आला, परंतु कार्यकर्ते गनिमी कामाने या स्मारकाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बर, आसिफ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. प्रयत्न करत आहेत. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.